नमस्कार. महाराष्ट्र रफ्ता न्यूजच्या या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. मुरुम महसूल मंडळात 87 मिलीमीटर पावसाची नोंद. शेतकऱ्यांची ओला दुष्काळाची मागणी. मुरुम परिसरातील नदीकाठी पूरस्थिती निर्माण. मुरुम जवळील बेनुद्रा साठवण तलाव प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरलेला असल्यामुळे सांडपाण्यातून येत असलेल्या पाण्यामुळे नदीकाठावरील शेतकऱ्यांचे शेतमाल पिके वाहून गेल्याने शेतकरी हवालदिल झालेले आहेत. रविवार दिनांक 21 पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे मुरुम शहरातील मुख्य बाजारपेठेतील गवंडी, किराणा, कठारे, कापड दुकान यांच्यासह अनेक दुकानात पाणी शिरून दुकानदारांचे लाखांचे नुकसान झाले, तर काही घरांची पडझड झाली आहे. मुरुम शहरातील किसान चौक ते अष्टाक्षर मार्गावरील प्रमुख पुलावरून पाणी वाहू लागलेलं आहे. परिणामी नागरिक, शाळकरी, विद्यार्थी, नोकरदार आणि व्यावसायिकांना प्रवासासाठी 7 किलोमीटर अंतराऐवजी तब्बल 30 ते 35 किलोमीटर वळसा घ्यावा लागतो आहे. तसेच मुरुम अक्कलकोट मार्गावरील बेळम जवळील पुलावरून देखील मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागल्याने वाहनांची मोठी गर्दी झाली. परिणामी मुरुम अक्कलकोट मार्गावरील सर्वच वाहतूक सेवा पूर्णतः बंद करण्यात आलेली आहे. दरम्यान या परिस्थितीची दखल घेत मुरुम शहरातील राष्ट्रवादीचे प्राध्यापक दत्तात्रय इंगळे, बावा कुरेशी, लखन भोंडवे, शिवसेनेचे चंद्रशेखर मुदकन्ना, शिवसेनेचे श्रीकांत मिनियार, सुनील नलवडे आदी घटनास्थळी दाखल झाले. महसूल, कृषी, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच पोलीस प्रशासनाशी संपर्क साधत पंचनामे आणि पाहणी करण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांना आणि नुकसानग्रस्त दुकानदारांना तात्काळ सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. रविवारी पहाटे झालेल्या अतिवृष्टीची कृषी विभागात सरासरी 87 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. घारगाशव जिल्ह्यातील सर्वाधिक 341 मिलीमीटर पाऊस झालेला आहे. त्यामुळे मुरुम मंडळात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी होते आहे. प्रतिनिधी इम्रान सय्यद, महाराष्ट्र रफ्ता न्यूज मराठी, धाराशिव, मुरुम. हॅलो, नमस्कार. मी प्राध्यापक दत्ता इंगळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जिल्हा सरचिटणीस. आज मुरुम शहरामध्ये 19, 20 आणि 21ला एवढी अतिवृष्टी झाली की त्या अतिवृष्टीमुळे एवढं पाणी वाढलं गेलं शहरामध्ये बी आणि शेतीमध्ये बी की काल तर बघितलं होतं की मुरुम अक्कलकोट रस्ता पूर्णपणे बंद होता. पुलावरून 5 फूट पाणी चालू होतं. त्यानंतर आष्टा मुरुम रस्ता तोही पुलावरून पाणी चालू होतं. त्यामुळे पूर्ण वाहतूक बंद पडली होती. विद्यार्थ्यांचे नुकसान झालं, मुलांचं, शेतकऱ्यांचं. त्यानंतर ह्या शेतीचा परिणाम असा झाला की शेती ऊसामध्ये एवढं पाणी पडलं, पूर्ण शेती या ठिकाणी पाण्याखाली गेली आणि त्यामुळे आतूनच प्रकारचं शेतकऱ्याचं नुकसान झालं. तो प्रकार परवाशी झाला. काल रात्रीच्या एवढा मोठा पाऊस पडला मुरुममध्ये की मुरुमच्या मेन रोडवरली जे किराणा दुकान होते, गवंडी किराणा दुकान असेल, ते ज्योती कलेक्शन असेल किंवा जलाल किराणा हे कपडे दुकान असेल, वर्नेल दुकान असेल म्हणा, बिरादरची हॉस्पिटल असेल म्हणा, की यामध्ये पाणी शिरलं. 5-5 फूट पाणी होतं. की हे पाणी फक्त कशामुळे झालं की नगरपालिकेची चूक आहे की पाणी व्यवस्थितपणे काढून देणं गरजेचं होतं. ड्रेनेज व्यवस्थितपणे काढलं गेलं नाही. दोन्ही साईडचं पाणी जर एकाच बाजूला काढलं तर ते पाणी म्हणजे आउटपुट होत नाही त्या पाण्याचं. आणि त्यामुळे या ठिकाणी नगरपालिकेलाच आम्ही संपूर्णपणे दोष देतो. आज या ठिकाणी एवढी मोठी घटना घडली, एवढं मोठं नुकसान झालं, तर शिवसेवाचा अजून सुद्धा पत्ता नाही. त्यांचं काम आहे ना या ठिकाणी येऊन बघणं, काय करणं. रात्रीपासून लोक बेजार आहेत, परेशान आहेत. लाखो रुपयांचं नुकसान या ठिकाणी झालं. शेतकऱ्यांचं लाखो रुपये नुकसान झालं. काल या ठिकाणी तहसीलदार साहेब परवाचे आले होते आणि फक्त गाडीत बसून या ठिकाणी पाहणी केल्यानं शेतकऱ्यांचा प्रश्न मिटत नाही. हे पाय की तुमचं पर्जन्यमापन या ठिकाणी यंत्र बरोबर होतं नव्हतं आम्हाला माहिती नाही, त्यामध्ये टेक्निकल चूक असतील. परंतु मी म्हणेल की प्रत्यक्षात तुम्ही या ठिकाणी बघितलं तर शेकडो एकर जमीन या ठिकाणी पाण्याखाली आहे. प्रत्यक्ष तुम्ही पाहणी केलीत. पाण्यामध्ये गुडगावडगा पाणी शेतामध्ये आहेत. त्या शेतकऱ्याचं एवढं नुकसान झालं, हे नुकसान कोण भरून देणार? तर माझी विनंती आहे शासनाला, महाराष्ट्र शासनाला, बाबा की शेतकऱ्यांचं झालेलं हे नुकसान किंवा आमच्या व्यापारात झालेलं नुकसान आहे यासाठी या ठिकाणी काय करता येईल. आणि शेतकऱ्याला या ठिकाणी अतिवृष्टी असल्या कारणानं की त्यातून या ठिकाणी जास्तीत जास्त नुकसान भरपाई या ठिकाणी शेतकऱ्यांना द्यावी अशा प्रकारची नम्र विनंती महाराष्ट्र शासन, मुख्यमंत्री किंवा दोन्ही मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी देतो. आणि महसूल मंत्री असतील, पालकमंत्री असतील, त्यांनाही विनंती करतो की बाबांनो या ठिकाणी आमच्या झालेल्या शेतकऱ्यांचं या ठिकाणी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी. आणि किराणा दुकानचं जे करोडो लाखो रुपये नुकसान झालं, ते कापड दुकान असेल म्हणा, किराणा दुकान की त्यांचं या ठिकाणी नुकसान भरपाई द्यावी अशा प्रकारची व्यापारी आणि शेतकऱ्याच्या वतीने या ठिकाणी मुरुम सरकार आपल्याला विनंती करतोय की माझी विनंती या ठिकाणी मान्य करावी, ही जमणं विनंती. नमस्कार. मी चंद्रशेखर मुदकन्ना, माजी नगरसेवक तथा शिवसेना तालुका प्रमुख. सतत 8 दिवसाच्या पावसामुळे मुरुम परिसरातील एवढं रात्रीचे एवढे मोठे पाऊस आहेत की ते इथे मुरुममध्ये गवंडी किराणा दुकान, ज्योती कापड दुकान, वर्नाळे, डॉक्टर बिराजदार, जलाल या सगळ्याच्या दुकानात 4-4, 5-5 फूट पाणी साचलेलं आहे. आणि त्या व्यापाऱ्याचा लाखो रुपयाचा नुकसान आज रोजी झालेलं आहे. त्याच्याकडे नगरपालिकेचा दुर्लक्ष होत आहे. तरी शासनाने शेतकऱ्याचे आज सोयाबीन,
उडीद तूर याचा अतोनात नुकसान, ऊस सगळे आडवे पडले. ऊसाचं शासनानं त्याच्यात शेतकऱ्याला मदत करावी आणि या वर्षी जास्त पावसाळा झाल्यामुळे शेतकऱ्याला हेक्टरी 1 लाख रुपये देण्यात यावी हे एवढी विनंती करून मी शिवसेनेच्या वतीने आणि आज सध्या ह्या घडीला आम्ही गौंडी किराणा दुकान यांच्या तिथं आहोत. ह्याची ते डोळ्यानं आम्ही स्वतः पाहणी केलेली आहेत. तरी त्या व्यापाराला देखील शासनाच्या वतीनं आर्थिक मदत करावी हे एवढी विनंती करून जय हिंद जय महाराष्ट्र. गौंडी किराणा स्टोर माझं दुकान आहे. माझ्या दुकानामध्ये रात्री दोनच्या सुमारास जवळपास पूर्ण अतिवृष्टी झाल्यामुळं वरून रोडच्या वरून आतमध्ये पाणी गेलेलं आहे. सगळं भरपूर प्रमाणात नुकसान झालेलं आहे. माझं सगळे खायची वस्तू सगळे खराब झालेले आहेत.